लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी म्हणजे एप्रिलच्या हप्त्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांनी दिली ऑर्डर। आता तुम्हाला एप्रिलच्या हप्त्यासाठी वाट पाहावं लागणार नाही। तुम्हाला 21 रुपयाचा हप्ता याच महिन्यापासून देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे। खूप मोठी यादी तयार करण्यात आली आहे। महाराष्ट्रामध्ये आता 20 जिल्ह्याची यादी फायनल करण्यात आली आहे। लाडक्या बहिणींना 1,35,00,000 अर्ज छाननीत मंजूर झालेले आहे। म्हणजे 1,35,00,000 बहिणींना आता जे अर्ज करण्यात आले ते पूर्णपणे मंजूर झालेले आहे। एप्रिल महिन्याचा जो हप्ता तुम्हाला आता मिळणार आहे तो आता त्याला 1,35,00,000 बहिणींना पैसे त्यांच्या खात्यात याच महिन्यापासून येणार आहे। आता तुम्हाला वाट पाहावं लागणार नाही। 20 जिल्ह्यांची यादी आली आहे। बहिणींना आता बघा काय म्हणाले साहेब, बहिणींना आता 21 रुपये अधिक 830 रुपये अधिक 25,000 रुपये मिळणार आहे। सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे तुम्हाला एप्रिलचा हप्ता 21 रुपये प्रमाणे मिळणार आहे। अधिक 830 रुपये सुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि 25,000 रुपये सुद्धा तुम्हाला एप्रिलमध्ये मिळणार आहे। हां, 25,000 रुपये सर्व महिलांना मिळणार नाही, पण कोणकोणत्या महिलांना मिळणार आहे, कोण म्हणजे आता त्यांची यादी सुद्धा तयार करण्यात आली आहे। सर्व यादी तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओ पूर्ण पहा। सर्व माहिती तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। सर्वात मोठा प्रश्न होता की आता हा हप्ता तुम्हाला 21 रुपये प्रमाणे मिळणार का, यावर पूर्णपणे मंजुरी झालेली आहे। 21 रुपये प्रमाणे हप्ता मिळणार आहे आणि 25,000 रुपये सुद्धा तुम्हाला देण्यासाठी राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे। आता काय म्हणाले साहेब, इथं पाहू शकता 10वा हप्ता सर्व बहिणींना मिळणार नाही, फक्त 1,35,00,000 बहिणींना दिला जाणार आहे। त्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात येणार आहे आणि 20 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली आणि कोणाला देण्यात येणार आहे ते सुद्धा आपल्याकडे यादी आलेली आहे। साहेबांनी मोठी घोषणा केली आहे। सरकारच्या लक्षात आलं, बघा आता साहेबांनी हा निर्णय कशामुळे घेतलेला आहे। सरकारच्या लक्षात आलं की 35,00,000 महिलांचा एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे। आता या 35,00,000 बहिणींचा एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, त्यामुळे बहिणींना पैसे येणार नाही। कोण बहिणी असणार आहे, कोणाला पैसे मिळणार नाही, ही माहिती मी तुम्हाला सांगतो। ही प्रॉब्लेम तुम्हाला कसं दुरुस्ती करता येणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। बघा 1,35,00,000 फॉर्म त्यांनी मंजूर करण्यात आला आहे। आजच त्यांची बैठक झाली। बैठकीमध्ये तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आपले उपमुख्यमंत्री दोघे यांनी निर्णय घेतलेला आहे। आपला निर्णय सुद्धा पाहायला मिळतोय की 1,35,00,000 बहिणींना फॉर्म मंजूर झालेले आहे। एप्रिलपासून आम्ही 21 रुपये प्रमाणे हप्ता देणारी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। पण त्यासोबतच साहेबांनी एक मोठी स्टेटमेंट सुद्धा अजून दिली आहे, ती म्हणजे 35,00,000 बहिणी प्रॉब्लेम त्यांचा झालेला आहे। त्या 35,00,000 बहिणींचा प्रॉब्लेम काय झाला आहे ते सुद्धा माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। आता अजितदादा पवार काय म्हणाले, लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता आम्ही 21 रुपये प्रमाणे देणार आणि त्यासोबतच 25,000 रुपये विशेष अनुदान सुद्धा आम्ही देणार आहोत। म्हणजे हे 25,000 रुपये जे तुम्हाला आता मिळणारे विशेष अनुदान असणार आहे। अशा बहिणींना हे अनुदान देण्यात येणार आहे। त्यांची यादी सुद्धा आली आहे, ती यादी सुद्धा मी तुम्हाला दाखवतो। पण सर्वात मोठा आनंदाचा एप्रिलचा जो हप्ता मिळणार तो 21 रुपये प्रमाणे मिळणार आहे। आजच मोठी बैठक झाली, बैठकीमध्ये हा निर्णय पार पडलेला आहे। साहेबांनी काय म्हणाले, एप्रिलच्या हप्त्याची सुरुवात झालेली आहे, फक्त लाडकी बहीण योजनेबद्दल बदल करण्यात येणार आहे। आता लाडकी बहीण योजनेमध्ये एक मोठा बदल करण्यात येणार आहे। हा जो बदल असणार आहे, या बदलमुळे लाडक्या बहिणींना फायदा होणार आहे का नुकसान होणार आहे ती सुद्धा माहिती आपल्याकडे आली आहे, ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो। आता काय साहेबांनी काय निर्णय लागू केलेले आहे, ज्या महिलांना हे 4 नियम पाळणार नाही, म्हणजे ज्या बहिणी या 4 नियम पाळणार नाही त्या बहिणींना अजिबात पैसे मिळणार नाही। बघा साहेबांनी 4 निर्णय घातलेले आहे। या 4 नियमांचं पालन तुम्हाला करावंच लागणार आहे, तरच तुम्हाला 21 रुपये प्रमाणे हप्ता मिळणार आहे। ज्या बहिणी या 4 नियमांचं पालन करणार नाही त्या बहिणींना यापुढे हप्ता एप्रिलचा मिळणार नाही आणि यापुढे येणारा एकही हप्ता त्यांना दिला जाणार नाही। बघा पुढील हप्त्यासाठी आणि हा हप्त्यासाठी तुम्हाला हे 4 नियमांचं पालन तात्काळ करावं लागेल आणि ते नियम कोणते असणार आहे ते नियम मी तुम्हाला सांगू शकतो। कशामुळे माहिती आली आपल्याकडे, लाडकी बहीण योजनेबद्दल एक मोठा बदल करण्यात येणार आहे। बहिणींच्या लाडकी बहीण योजनेमध्ये एक मोठा बदल होणार आहे। तो बदल कसा असणार आहे, बघा बदलची काय गरज पडली। आता लाडकी बहीणच्या नवीन निकषांची चाचणी
सुरू केली आहे। बघा ती चाचणी जी आता सुरू केलेली आहे, आता हे नवीन नियम लागू केल्यामुळे बहिणींना आता ही नवीन चाचणी सुरू केली आहे। या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे कोणाच्या खात्यात जमा होणार आहे ही चाचणी सुरू करण्यात आली आहे। त्यामध्ये त्यांच्या लक्षात काय आलं की नव्या निकषांमुळे किती बहिणी योजनेतून बाहेर होणार त्याचासुद्धा डाटा आपल्याकडे आलेला आहे। बहिणींसाठी आता नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे। तो नियमसुद्धा मी सांगतो। योजनेमध्ये दुरुस्ती करणार आहोत। बघा आता ही योजनेमध्ये दुरुस्ती करणार आहे। विधानसभेमध्ये अजितदादा यांनी स्पष्टपणे माहिती दिलेली आहे की या योजनेमध्ये आम्ही बदल करणार आहोत आणि त्यामध्ये आता बदलसुद्धा करण्यात आलेला आहे। तो बदल काय झालेला आहे, ज्या महिला या 4 नियमांचं पालन करणार नाही त्या बहिणींना अजिबात पैसे मिळणार नाही। यापुढे 1 रुपयासुद्धा त्यांना दिला जाणार नाही ज्या बहिणींनी या 4 नियमांचं पालन केलं नाही। राज्यातील 20 जिल्ह्यांमध्ये एप्रिल आणि बघा आता काय डाटा काय आला आपल्याकडे, महाराष्ट्रामध्ये टोटल 20 जिल्ह्यांमध्ये बघा फक्त 20 जिल्ह्यांमध्ये एप्रिलचा हप्ता आणि 830 रुपये सोडलेले आहे। बघा स्वतः मुख्यमंत्री यांनी जिल्ह्याची नावं सांगितली आहे। त्यांची नावं सुद्धा मी तुम्हाला सांगतो कोणकोणत्या जिल्ह्यात त्यांनी पैसे दिलेले आहे ती यादी सुद्धा मी तुम्हाला सांगतो। साहेबांनी स्वतःहून ती यादी जाहीर केलेली आहे, त्यांनी स्पष्टपणे माहिती दिलेली आहे। तुम्ही पाहू शकता हा व्हिडिओ, साहेबांनी स्वतःहून 20 जिल्ह्यांची नावं सांगितली आहे। या 20 जिल्ह्यांपैकी जर तुमचा जिल्हा आला असेल तर तुमच्या खात्यात आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 2100 रुपये प्रमाणे तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली असेल। बघा साहेबांनी ज्या जिल्ह्यांची नावं सांगितली त्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर या 20 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे आजच तुमच्या खात्यात 2100 रुपये प्रमाणे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। कदाचित तुम्हाला मेसेजसुद्धा आला असेल, तुम्ही मेसेजसुद्धा चेक करू शकता। आता त्यासोबतच साहेबांनी एक मोठी घोषणा केली आहे की मुख्यमंत्री अनुदान म्हणजे अन्नपूर्ण योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडरचे 830 रुपये सुद्धा आता तुम्हाला एप्रिलमध्ये येणार आहे। हे सुद्धा आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की एप्रिलमध्ये तुम्हाला अन्नपूर्ण योजनेचे 830 रुपये सुद्धा तुमच्या खात्यात जमा होणार आहे। आणि यासोबतच महिलांना आता 3 गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहे। आता 3 गॅस सिलेंडरचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे याच एप्रिल महिन्यामध्ये। आता तुम्हाला माहिती आहे मार्च एंडिंगचा हा हप्ता असतो, आता मार्च एंडिंग संपण्यात आला आहे। आता तुम्हाला एप्रिलचा हप्ता तुम्हाला गॅस कनेक्शनचे सुद्धा पैसे मिळणार आणि तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे सुद्धा हप्ता वाटप सुरू झालेला आहे। बघा सर्व बहिणींना एप्रिलचा हप्ता येणार नाही, फक्त याच बहिणींना येणार आहे। आता आदित्यताई तटकरे महिला व बाल विकास मंत्री यांनी सुद्धा एक मोठी घोषणा केलेली आहे, सर्व बहिणींना एप्रिलचा हप्ता येणार नाही, फक्त याच बहिणींना आम्ही पैसे वाटप करणार आहोत। 10वा हप्ता सरसकट कोणालाच दिला जाणार नाही, फक्त याच बहिणींना आम्ही देणार आहोत। आता पूर्वी बघा आता काय म्हणाले, पूर्वी 4 चाकीचा नियम होता, आधी आपल्याला माहिती आहे 4 चाकीचा नियम होता। आता इन्कम टॅक्स आयकर विभागाचा एक नवीन नियम आलेला आहे। बघा पूर्वीचा नियम आपल्याला माहिती आहे 4 चाकी वाहन असेल त्यांना पैसे मिळणार नाही, पण आता जो नियम आला आहे तो इन्कम टॅक्सवाल्यांकडून एक नियम काढण्यात आलेला आहे। या नियमामुळे इन्कम टॅक्सचा जो नियम आहे या नियमांमुळे बहिणींना आता भरपूर अशा बहिणी त्या योजनेपासून घडणार आहे। तर ते नियम कोणते असणार आहे त्याचं पालन कसं करावं लागणार ते सर्वात अगोदर तुम्ही पाहून घ्या, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता मिळणार आहे आणि यापुढे येणारा हप्ता तुम्हाला दिला जाणार आहे। बघा आता यामध्ये ज्या नियमांमध्ये बसले नाही त्या 10 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता आहे। आता जवळपास या नियमांमध्ये हा इन्कम टॅक्सचा जो नियम आला यामध्ये 10 लाख बहिणी अपात्र ठरू शकता, त्या या योजनेमध्ये बसू शकत नाही। बघा 5 नियमानुसार बहिणी अपात्र होणार आहे। आता कोणते ते नियम असणार आहे बघा, ज्या लाडक्या बहिणींना अजून 8वा हप्ता आणि 9वा हप्ता आलेला नसेल त्यांना आज शेवटचा दिवस आहे। बघा आज शेवटचा दिवस असणार आहे, त्यांना 3000 रुपये मिळणार आहे। 8व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि 9व्या हप्त्याचे 1500 रुपये असं तुम्हाला 3000 रुपये आज शेवटचा दिवस आहे, 3000 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे। आज शेवटचा दिवस असणार आहे, डायरेक्ट तुमचा एप्रिलचा हप्ता सुरू झालेला आहे, आज शेवटचा दिवस आहे। जर आले नाही तर तुम्हाला एप्रिल आणि मार्च महिन्याचे पैसे येणार नाही, डायरेक्ट तुम्हाला आता एप्रिलचा पैसे येणार आहे। ठीक आहे, आता पाहू शकता आपण ज्या लाडक्या बहिणींना या 4 नियमांमध्ये बसत नसतील बघा त्यांच्यासाठी काय घोषणा आली आहे, ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत असतील
त्यांनाच आता खात्यात एप्रिलचा महिन्याचा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे 830 रुपये सोडण्यात आलेला आहे आणि 25,000 रुपये अनुदान मिळणार आहे। बघा, ज्या या नियमांमध्ये बसला त्यांनाच गॅस कनेक्शनचे पैसे, त्यांनाच 25,000 रुपयाचे अनुदान आणि त्यांनाच 2100 रुपयाचा हप्ता देण्यात येणार आहे। आता एप्रिलचा हप्ता मिळण्यासाठी तसेच बघा, एप्रिलचा हप्ता मिळण्यासाठी तसेच 25,000 रुपयाचा अनुदान खात्यात येण्यासाठी कोणते नियम असणार आहे या संदर्भात महत्त्वाची माहिती व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगतो। व्यवस्थितपणे बघा, हे 4 नियम कोणते आहे, लक्षपूर्वक ऐका, तुम्हाला याचं पालन करणे गरजेचं आहे। बघा, यामध्ये काय काय असणार आहे, एप्रिलच्या हप्त्याचे कोणते नियम, कोणते 4 नियम आहे ते तुम्हाला माहिती येणार आहे। कोणत्या बहिणींना अपात्र होणारे ती सुद्धा तुम्हाला माहिती पाहायला मिळणार आहे। 25,000 रुपयाचं अनुदान कोणाला देण्यात येणार आहे, कोण पात्र कोण अपात्र होणार आहे, त्यासाठी पण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे माहिती तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही आता हे 4 नियमांबद्दल माहिती जाणून घ्या। व्हिडिओ जर तुम्हाला आता आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा। हे 4 नियमांचं पालन तुम्ही करून घेणं गरजेचं आहे। तर आपण बघूया हे कोणते ते 4 नियम आहे। आता 4 नियमांपैकी पहिला जो नियम आहे तो सर्वात प्रथम जाणून घ्या, मग तुम्हाला टोटल 4 नियमांबद्दल माहिती देतो। सर्वात पहिला जो नियम आहे इथं पाहू शकता, सर्वात प्रथम जो नियम आहे तो म्हणजे लाडकी बहिणींसाठी घेतलेला आहे। ठीक आहे, आता लाडक्या बहिणींना, ठीक आहे, आता लाडक्या बहिणींना नवीन वर्षापासून म्हणजे आता 1 एप्रिल पासून 2100 रुपये मिळणार आहे। बघा, पहिला जो नियम घेण्यात आलेला आहे, पहिला जो नियम आहे तो 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहे। ठीक आहे, पण तोही 1 तारखेला तुम्हाला देण्यात येणार आहे। हा सर्वात प्रथम तुम्हाला बदल करण्यात आलेला आहे आणि सोबतच दर महिन्याचे पैसे 1 तारखेला जमा होणार। बघा, इथं सुद्धा आपल्याकडे आर्टिकल आला आहे, दर महिन्याचे पैसे 1 तारखेला जमा होणार। आता बहिणींना वाट पाहायची अजिबात गरज नाही, सर्व बहिणींना 1 तारखेला त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील आणि असा मेसेज देखील तुम्हाला येणार आहे, डिअर कस्टमर युअर पेमेंट गव्हर्नमेंट लाडकी बहीण योजनेचे पैसे 2100 रुपये तुमच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे, असा मेसेज सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे। ठीक आहे, या निर्णयानंतर बघा, या निर्णयानंतर महिलांना पैशांची म्हणजे हप्त्याची वाट पाहावं लागणार नाही, म्हणजे महिलांना पैसे किंवा हप्त्याची वाट पाहावं लागणार नाही। केंद्र सरकारने याचा पूर्णपणे मंजुरी दिलेली आहे। आता केंद्र सरकारने याला मंजुरी दिलेली आहे। सर्वप्रथम लाडक्या बहिणींना पैसे वाटप करा, तेही 1 तारखेला, यापुढे तारीख बदल झालेली नसावी। 1 तारीख आली की संपूर्ण महाराष्ट्रात पैसे वाटप झाले पाहिजे। आता केंद्राने सुद्धा एक मोठा निर्णय घेतलेला आहे। ठीक आहे, दुसरा निर्णय, आता दुसरा निर्णय सुद्धा लाडक्या बहिणींसाठी घेण्यात आलेला आहे। दुसरा निर्णय सुद्धा लाडक्या बहिणींसाठीच घेण्यात आलेला आहे। तो म्हणजे बघा, आता तो कोणता निर्णय आहे, तो म्हणजे ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही, ठीक आहे, लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही अशा महिलांसाठी हा एक निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयामध्ये त्यांनी काय घेतला निर्णय आपण पाहूया। अशा महिलांसाठी आता नवीन पोर्टल तयार करण्यात येणार आहे। बघा, आता या महिलांसाठी एक नवीन पोर्टल तयार करण्यात येणार आहे। त्यामुळे काय होणार की ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा पैसा मिळत नाही अशा महिलांना या नियमामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील। ते कसं होणार आहे, त्यासाठी त्यांनी एक नवीन पोर्टल सुद्धा तयार करण्यात आलेला आहे। ठीक आहे, आता म्हणजे बहिणींना आता नवीन फॉर्म भरता येणार आहे। आता बहिणींना, ज्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला नव्हता किंवा ज्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरूनही पैसे आलेले नाही अशा बहिणींना आता नवीन फॉर्म सुद्धा भरता येईल आणि नवीन पोर्टल सुद्धा ओपन करण्यात आलेला आहे 1 जानेवारीपासून। ठीक आहे, 1 जानेवारीपासून तुम्ही नवीन फॉर्म भरू शकता, तुमच्यासाठी पोर्टल सुद्धा ओपन करण्यात आलेला आहे। ठीक आहे, याचा फायदा कसा तुम्ही घेऊ शकता, याचा फायदा अशा महिलांना होणार आहे ज्यांना लाडकी बहीण योजनेचा 1 रुपये सुद्धा मिळालेला नाही। बघा, भरपूर अशा महिला आहेत, त्यांच्या कमेंट येतात की सर आम्हाला 1 रुपये सुद्धा आलेला नाही, लाडकी बहीण योजनेचा 1 रुपये सुद्धा आलेला नाही, किंवा अशा महिला असतात त्यांना 3500 रुपये आले, बाकीच्यांना 1500 रुपये आले, अशा काही महिला आहेत। अशा महिलांसाठी हे पोर्टल ओपन करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये तुमचं काही दुरुस्ती करायची असेल, तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर तुम्ही तो रिसबमिट करू शकता, असं एक ऑप्शन येणार आहे पोर्टलवर।
आणि त्या पोर्टलद्वारे तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे संपूर्ण पैसे तुमच्या खात्यात जमा होणारे 7,500 आणि हा डिसेंबरचा 1,500 रुपये असं टोटल तुम्हाला पैसे जमा होणार आहे। ठीक आहे, आता सर्वांसाठी हा नियम लागू करण्यात आलेला आहे। ज्या महिलांना आतापर्यंत पैसे मिळाले नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे। ठीक आहे, आता तिसरा नियम आपण पाहूया की महिलांसाठी तिसरा नियम कोणता लागू केलेला आहे। तो तिसरा नियम जो लागू केलेला आहे तो सुद्धा लाडक्या बहिणींसाठी आहे। तिसरा जो नियम आहे तो म्हणजे महिलांना पिठाची गिरणी म्हणजे चक्की देण्याचा जो निर्णय होता तो आता मान्य झालेला आहे। आता केंद्र शासनाने बघा, केंद्र शासनाने त्या निर्णयाला मंजुरी दिलेली आहे। म्हणजे सर्व महिलांना आचारसंहिता चालू असताना त्यांनी एक निर्णय घेतलेला होता की महिलांना पिठाची गिरणी म्हणजे घरकुट्टी जी म्हणतात तिला चक्की ते देण्यात येणार आहे। आता सर्व महिलांना देण्यात येणार आहे, फक्त त्यावर काहीतरी त्यांनी मान्यता नव्हती पण आता मान्यता सुद्धा झालेली आहे। आता तुमच्यासाठी हा नियम लागू झालेला आहे की ज्या महिलांना बघा, आता तुम्हाला जर चक्की मिळवायची असेल तर तुम्हाला हे काम करावं लागेल तरच तुम्हाला चक्की देण्यात येणार आहे। ठीक आहे, ज्या महिलांना पिठाची गिरणीसाठी अर्ज केला होता बघा, ज्या महिलांनी पिठाची गिरणीसाठी अर्ज केला न होता बघा, पिठाची गिरणीसाठी ज्यांनी अर्ज न केला होता आता नवीन फॉर्म भरता येणार आहे। बघा, सर्व लाडक्या बहिणींना घरोघरी चक्की मिळणार आहे। आता म्हणजे ज्या महिलांनी पिठाची गिरणीसाठी फॉर्म भरलेला नव्हता आता अशा महिलांना देखील नवीन फॉर्म भरण्याची संधी दिली जाणार आहे, नवीन पोर्टल ओपन करण्यात येणार आहे। पण ज्या महिलांनी फॉर्म भरला नाही त्यांच्यासाठी, ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांना भरायची गरज नाही, त्यांना ऑटोमॅटिकली त्यांच्या घरपोच, जसे की आता एक किट वाटप चालू आहे भांड्यांची, तसंच तुम्हाला पिठाची गिरणीसुद्धा देण्यात येणार आहे। म्हणून बहिणींनी ताबडतोबपणे जसंही हा फॉर्म सुरू झाला लगेच पिठाची गिरणीसाठी अप्लाय करून द्या, जेणेकरून जसं तुम्हाला भांडे वाटप झाले तसंच तुम्हाला पिठाची गिरणीसुद्धा वाटप होणार आहे। असा तिसरा निर्णयाला सुद्धा मान्यता झालेली आहे। आता शेवटचा निर्णय पाहण्या अगोदर आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चौथा नियम पाहू शकता तुम्ही, चौथा निर्णय आहे अन्नपूर्णा योजनेबाबत। आता अन्नपूर्णा योजनेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, याला सुद्धा शासनाने मान्यता दिली आहे। आता जे अन्नपूर्णा योजनेचे 2500 रुपये मिळत होते बघा, तुम्हाला आतापर्यंत अन्नपूर्णा योजनेचे 2500 रुपये मिळत होते, आता ते वाढून 3000 करण्यात आलेले आहे। महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। ज्यांना 2500 रुपये येत होते आता अशा महिलांना 3000 रुपये देण्याचा त्यांनी ठराव केलेला आहे आणि 3000 रुपयेला सुद्धा मान्यता झालेली आहे। महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। फक्त गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर असणे गरजेचं आहे आणि तुम्ही अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरलेला असावा तरच लाभ मिळणार। फक्त तुमचं गॅस कनेक्शन जे आहे ते फक्त तुमच्या नावावर असणे गरजेचं आहे, म्हणजे महिलांच्या नावावर असणे गरजेचं आहे आणि अन्नपूर्णा योजनेचा तुम्ही फॉर्म भरलेला असावा। ठीक आहे, जर फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला 3000 रुपयाचा लाभ दिला जाणार आहे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून, म्हणजेच तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचा सुद्धा लाभ तुम्हाला दिला जातोय। 500 रुपयाची यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे अन्नपूर्णा योजनेचा यामध्ये। ठीक आहे, आता असं 4 नियम बदल करण्यात आलेला आहे। ठीक आहे, इथं लाडकी बहीण योजनेबद्दल असे महाराष्ट्र शासनाने नवीन नियम लागू झालेले आहे। ठीक आहे, महिलांसाठी या नियमांमुळे नक्कीच फायदा होईल। बघा, आता महिलांसाठी या नियमांचा नक्कीच फायदा होईल। या 4 जे नियम लागू करण्यात आलेले यांचा फायदा महिलांना होणारच आहे आणि या नियमांचं आणण्याचं कारण म्हणजे महिलांचं सशक्तीकरण वाढवण्यासाठी हे 4 नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत। ठीक आहे, आता जे नवीन नियम लागू झाले आणि असं नवनवीन माहिती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। जी पण नवीन अपडेट येते महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रात जी पण नवीन अपडेट येते सर्वात अगोदर पाहण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।